हाय मित्रांनो, माझं नाव आहे मनस्वी जाधव. माझ्या YouTube चॅनल बालमोती मध्ये स्वागत करायले. तर मी तुम्हाला या मोती चॅनल मध्ये खूप वेगवेगळे स्टोरीज सांगणार आहे. आज मी तुमच्यासाठी सुंदर फुग्यावाल्याची गोष्ट घेऊन आली. ही सुंदरशी गोष्ट सुरू करायच्या आधी या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या एखाद्या मित्रांसोबत शेअर करा. गोष्ट एक फुग्यावाल्याची आहे. चला आपण या गोष्टीला सुरू करू. या गोष्टीला सुरू करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा. एक फुगेवाला होता. तो रोज फुगे विकायचा आणि आपल्या घराच्यासाठी पैसे कमवून घ्यायचा आणि त्याच पैशांनी तो जेवण पाणी वगैरे सगळं करून घ्यायचा. आणि त्याच्याकडे खूप रंगांचे फुगे होते. लाल, पिवळा, निळा, जांभळ आणि असे खूप फुगे होते त्याच्याकडे. जेव्हा त्याच्याकडे गर्दी कमी होत होती तर ते हायलम वायू एखाद्या फुग्यामध्ये भरायचं आणि त्याला उंच आकाशात सोडून द्यायचं. त्या उंच फुग्याला बघून ते मुलं परत त्याच्याकडे गर्दी करत होते. रोज सारखं एक दिवस तो एक रस्त्यात जाऊ लागला. तेव्हा कुणीतरी त्याला शर्ट तोडण्यासारखं वाटलं आणि मग ते मागे बघितलं तर एक छोटासा मुलगा होता आणि त्याला एक प्रश्न विचारायचा होता. प्रश्न हे होता की अगर आपण काळ्या रंगाचा फुगा सोडला तर तो फुगा उडणार आहे का? तर त्या काकांना त्याचं कौतुक वाटलं आणि तो काका म्हटला, नाही, फुगा रंगाने नाही उडत, त्याच्या मध्ये जे असते त्याने उडतो. ही तर गोष्ट आपल्या आयुष्यात होते. जे आपल्या मध्ये असते त्याच्यामुळे तर आपण उंचीवर जातो. अगर ही तुम्हाला गोष्ट एक फुगेवाली काकांची गोष्ट आवडली असेल आणि तुम्हाला मज्जा आली असेल या गोष्टीत तर शेअर करायला विसरू नका.